कव्हर करून दे रे. हॅलो हॅलो, मला थोडं मनोगत सर्वांना सांगायचं आहे. चालेल ना? परमिशन आहे ना तुमची? इथे उपस्थित सर्व मान्यवरांना आणि क्रिकेट वेड्या मुंबईकरांना अभिवादन. हे अभिवादन करून मी माझे मनोगत आपणापुढे मांडत आहे. सर्वप्रथम मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते. मी या क्षणाची किंवा या मानाची, या गौरवाची कितीतरी दिवसापासून वाट बघत होते. ज्या माणसांनी मुंबईच्या व भारताच्या क्रिकेटसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याचा सन्मान जरा उशिराच का होईना पण आता मिळाला, आणि तो एकदम ग्रँडस्टँड लेवलच्या चौथ्या उत्तुंग शिखरासारखा मिळाला. म्हणून त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देते. भारताने अर्जुन अवॉर्ड आणि पद्मश्री देऊन अजितचा गौरव केला. तसेच इंदूरला सुद्धा होळकर स्टेडियमवर त्यांचं स्वागत करण्यात आलं. मी आज स्वतःला फार प्राऊड फील करते आहे. त्याचप्रमाणे अनेक जुने क्रिकेट प्रेमींना पण आनंदाचा आज आनंद वाटला असेल. मंडळींनो, त्यावेळी क्रिकेटर्सना एवढ्या सुविधा नव्हत्या, पण प्रत्येक खेळाडूला आपल्या टॅलेंटवर आत्मविश्वास असायचा. अजित मुंबईचा कॅप्टन 4 वर्ष होता आणि 11 वर्ष रणजी चषक मुंबईकडे होता. तुम्हाला माहीतच असेल. भारताच्या या टीममध्ये 6-7 क्रिकेटपटू मुंबईचे असायचे भारताच्या सर्व टीममध्ये. आजच्या या गौरवाकडे कौतुकाने पाहताना आपल्याला या सर्व खेळाडूंचे प्रयत्न विसरून चालणार नाहीत. या सर्व प्रयत्नामुळेच हे अजितला शक्य झालं. त्यातल्या त्यात दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, सुनील, फरूक, शिवलकर, नंतर रामनाथ पारकर, सुरू नाईक, किती खेळाडूंची नावं मी सांगू. पण त्याचवेळी हल्लीच काळाच्या पडद्याआड गेलेल्या 2 व्यक्तींचं नाव मला नमूद केल्याशिवाय राहता येत नाही. एक मिलिंद रेगे आणि दुसरे वासू परांजपे. यांना मी स्वतःशः प्रणाम करते. त्यांनी नेहमी अजितच्या पाठीशी राहून, कधी चिडून, कधी भांडून, कधी प्रेमाने, कधी टोमणे मारून मुंबईचे हित साधले. अजितची कारकीर्द फक्त खेळाडू म्हणून सीमित नव्हती. तो डावखुरा स्टायलिश फलंदाज होता आणि तो उत्कृष्ट स्लिप फिल्डर होताच. पण त्याने सिलेक्टर, कोच, मॅनेजर, कॅप्टन व कुशल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्याने 9 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट BCCIचे असे ते होते. ते कुशलतेने ते पद त्यांनी सांभाळले. अजितचा मितभाषी, संयमी, शांत स्वभाव, विनोदी स्वभाव सर्वांनाच फार भावत असे. सचिन, विनोद, अझर यांना तर तो पित्या समान वाटत असे. मंडळीनो, आज संकष्टी म्हणजे गणपतीचा मंगल दिवस आहे आणि 1971 साली गणेश चतुर्थीच्याच दिवशी अजितने परदेशातील क्रिकेटशी सामना देत आत्मविश्वासाने कसं जिंकायचं ते सर्व भारतीयांना शिकवलं. मी परत एकदा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आभार मानते. आणि आता सुप्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवरून सर्वजण नव्हे सर्व जग अजितची आठवण काढेल. यापेक्षा दुसरा आनंद तो कुठला. नमस्कार आणि धन्यवाद. थँक्यू. नाही, ती माझी मुलगी आहे.